नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज काही असं प्लॅन नव्हतं काही कुठं जाण्याचं वगैरे, रँडम जस्ट ट्रॅव्हल करायचं ठरवलं होतं हायवेने। पण आम्ही इथं सोमाटणेपर्यंत आल्यानंतर मग लक्षात आलं की इथं बिर्ला गणपती पण आहे। तर मग ठरवलं की बिर्ला गणपतीला सकाळी जाऊन येऊया। तर इथं सकाळी आय थिंक साधारण आता 7-7:30 वाजले आणि सकाळी कोणीच नाही, पूर्ण रिकामच आहे। तर जाऊया मग आपण। आणि हा जो बिर्ला गणपती आहे तो सोमाटणेमध्येच आहे ना? सोमाटणेमध्येच आहे। आणि सोमाटणेचा जो हायवेला आपला टोल नाका आहे तर तिथून जस्ट पुढं आल्यानंतर एक साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर डाव्या साईडला वळायचं आणि तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर मग तिथं बोर्ड लावलेला आहे की बिर्ला गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग असा। तर मग आपण त्या ठिकाणी येऊ शकतो। तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचं पायऱ्या आहेत आणि सकाळचं असल्यामुळे वातावरण पण खूप एकदम छान आहे। तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ह्या खूप पायऱ्या आहेत। आणि हा जो गणपती आहे तो आपल्या जमीन लेवलपासून खूप उंचीवर आहे, टेकडीवर आहे। तुम्ही इकडे पाहू शकता खाली हा जो दिसतोय समोरचा हायवे तो आपला मुंबई पुणे हायवे आहे। आणि साधारण त्या हायवेनी समोरनं असं आल्यानंतर तिथून आपण लेफ्ट टर्न घ्यायचा तिथून, आणि लेफ्ट टर्न घेतल्यानंतर असंच त्या पाण्याच्या टाकीच्या तिथून वरती यायचं। तर इथं आल्यानंतर पे अँड पार्किंग आहे। तर 4 व्हीलरसाठी पण सफिशियंट स्पेस आहे आणि 2 व्हीलरसाठी पण इथे सफिशियंट स्पेस आहे। तुम्ही पाहू शकता हे वर आल्यानंतर अशा पद्धतीचं इथं वातावरण दिसतं। तुम्ही इथं संध्याकाळी पण येऊ शकता, पण संध्याकाळी थोडंसं क्राऊड वगैरे जास्त असतो या ठिकाणी। त्याच्यामुळे जर तुम्हाला सकाळचा मॉर्निंगचा जर एक्सपिरियन्स आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग शक्यतो ट्राय करा, कारण खूप असं शांत असं वातावरण आहे इथे। तर मित्रांनो, या मंदिराच्या अशा प्रकारे खूप पायऱ्या आहेत आणि आपल्याला हे डोंगर किंवा गडकिल्ले चढाई म्हणले की आपल्याला शक्यतो थोडंसं नाही जमत। आधी करायचो, परंतु आत्ता थोडंसं तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यापासून आपण थोडंसं टाळतो ते, कारण दम वगैरे लागतो। आणि हे पाहू शकता, हे अतिशय उंच अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथं। आणि हे जी मंदिर आहे किंवा मूर्ती आहे हे बिर्ला फॅमिलीने बांधलेलं आहे। साधारण या मूर्तीचं वजन हे 1000 टनाच्या आसपास आहे आणि पूर्ण तांब्यामध्ये बनवलेली ही मूर्ती आहे। आणि या मूर्तीची जी उंची आहे ती साधारण 72 फूट आहे। आणि अशा प्रकारचं इथं वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता।
मित्रांनो, आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कामाची सुरुवाती गणपतीचं नाव घेऊन करत असतो. आणि आमचं काही असं ठराविक प्लॅन नव्हता, जसं आधी सांगितलं असं. तर अनावधाने का होईना पण दिवसाची सुरुवाती गणपती बाप्पांच्या दर्शनाने झालेली आहे. तर मित्रांनो, हा जो गणपती तुम्ही पाहताय पाठीमागे, तो आय थिंक खूप उंचीवर आहे, टेकडीवर. आणि इथून तुम्हाला इथे आल्यानंतर जवळच तुम्हाला गोरडेश्वर म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे तिथं. आणि तिथं आय थिंक केव्ज पण आहेत 1-2, ते पण तुम्ही पाहू शकता. केव्जमध्येच ते महादेवाची पिंड वगैरे, मूर्ती वगैरे आहे. तर ते पण इथं आल्यानंतर ते पण तुम्ही पाहू शकता. आणि आय थिंक प्रतिशिर्डी पण इथून जवळच आहे, 1-2 किलोमीटरच्या अंतरावर. तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता. बघूया, आपला जर झाला प्लॅन तर आपण पण जाऊया तिथे. आणि छान वाटतं इथं आल्यानंतर. मग असं पूर्ण असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आल्यानंतर असं कसं आपल्याला फ्रेश वाटतं. तर खूपच छान. तुम्ही नक्की येऊ शकता इथं. पण मी सजेस्ट करेन की संध्याकाळी क्राऊडमध्ये येण्यापेक्षा तुम्ही सकाळी लवकर अर्ली मॉर्निंगला या, जेणेकरून तुम्हाला इथल्या एकांताचा थोडासा किंवा एकांतात थोडासा वेळ घालवता येईल. तर तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप उंच आहे. साधारण आपल्याला माहितीप्रमाणे 72 फूट आहे, पण जवळ आल्यानंतर त्याच्याहीपेक्षा खूप मोठी अशी मूर्ती वाटते गणपती बाप्पांची. आणि अतिशय सुरेख देखणी अशी मूर्ती आहे. हातामध्ये मोदक वगैरे छान. म्हणजे ज्या कोणी मूर्ती कलाकारांनी ही मूर्ती बनवली असेल तर खरंच छान अशी मूर्ती बनवलेली आहे. आणि ही मूर्ती आय थिंक इथं हे मंदिर जे आहे बिर्ला गणपती मंदिर, ते 2009 मध्ये बांधण्यात आले असं माझ्या म्हणजे वाचण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, साधारण पुण्यामध्ये मी 2013 साली आलो आणि पहिलं 1 वर्ष हे कोथरूडमध्ये होतो. तिथून हिंजवडीला येऊन जाऊन करत होतो बसने कंपनीच्या. आणि त्यानंतर साधारण 14-15 मध्ये मी इकडे वाकडमध्ये शिफ्ट झालो. तर वाकडपासून हे अंतर जे आहे ते साधारण 20-1 किलोमीटरच्या आसपास आहे. परंतु तरी मला म्हणजे 20 किलोमीटरचं हे अंतर जे आहे ते पार करण्यासाठी साधारण 10 ते 11 वर्ष लागली. तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की म्हणजे किती फिरण्याचा रस होता किंवा वेळ मिळत नव्हता. शेवटी माणसाला वेळ मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो. कारण प्रत्येकजणाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कामं असतात. आणि जे व्हाईट कॉलरवाले आहेत तर त्यांना 2 दिवस सुट्टी असते, शनिवार रविवार. तर त्यामध्ये मग एखादा दिवस कुठेतरी ट्रिपचा प्लॅन होतो नाही होतो, किंवा दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा किंवा काय बाकीच्या गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे जमत नाही आहे. पण शक्यतो आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे मित्रांनो. नाही तर आत्ता वेळ नाही दिला तर मग पुढं वेळ असूनही उपयोग होणार नाही आपला. काय म्हणता संग्रामराव, बरोबर ना? चला आपण एक गोल चक्कर लावून येऊया. चला आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि एक प्रदक्षिणा पण पूर्ण करूया. इथं बाहेर जाता येत नाही का? लॉक केलं आहे का? इथं छोटंसं असं गार्डन पण तयार करण्यात आलेलं आहे. आर्टिफिशियल वाटत नाही, आय थिंक नॅचरलच आहे. पाहू शकता या ठिकाणी तुम्ही असं.
इकडं पाठीमागं आय थिंक छोटंसं गार्डन आहे, पण इथं नो एंट्री आहे. मे बी संध्याकाळच्या वेळेस वगैरे हे ओपन करत असतील, तर आता सध्याला बंद आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याच मंदिराचं उद्घाटन हे स्वामी तेजोमयानंदजी यांनी केलेलं आहे. आणि हे जे मंदिर आहे तर सरला बसंतकुमार बिर्ला यांच्या फॅमिलीने बांधलेलं आहे. आणि याचे जे मूर्तिकार आहेत तर ते श्री माथुराम वर्मा, नरेश वर्मा, हे राजस्थानचे आहेत. आणि आय थिंक हे जयश्री चॅरिटी ट्रस्ट यांच्याकडून हे बांधण्यात आलेलं आहे, म्हणजे बिर्ला आणि त्यांच्या सौजन्याने मे बी. आणि हे जे मंदिर आहे त्याचं उद्घाटन किंवा बांधकाम हे शनिवार दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी पूर्ण झालेलं आहे. आणि या ठिकाणी मंदिराच्या माहितीबद्दल आणि या ठिकाणी मूर्तीच्या माहितीबद्दल पण एक फलक लावण्यात आलेला आहे आणि तो हिंदीमध्ये आहे. तर हे साधारण या मूर्तीची उंची जी आहे ते 72 फूट आहे आणि 179 या पायऱ्या आहेत या मंदिराला वर येण्यासाठी. आणि ह्याचा जो म्हणजे बेस जो आहे या मूर्तीचा तो 18x54 आहे. 18x54x54 असा आहे. आणि याचं वजन साधारण जसं म्हणलं जसं 1000 टन आहे. आणि हे पूर्ण करण्यासाठी म्हणजे मूर्ती पूर्ण करण्यासाठी साधारण 2 वर्षाचा वेळ हा यांना लागलेला आहे. आणि या मंदिराचा शुभांक असा 9 येईल अशा पद्धतीने जो पूर्ण जे त्याचा आराखडा आहे तो तयार करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे मंदिराचं बांधकाम हे 2019 साली 2009 साली पूर्ण झालेलं आहे.
तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आता हा बिर्ला गणपती मंदिराचा जो पूर्ण परिसर आहे तो बघितलेला आहे. आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे, मूर्ती आहे किंवा याचा जो एकंदरीत जो आजूबाजूचा परिसर आहे तो खूपच छान आहे. आणि हे मंदिर असं खूप उंचीवर डोंगरावर असल्यामुळं आजूबाजूचा जो रोड्स आहेत किंवा बाकीची घरं वगैरे आहेत ते असं कमी उंचीवर असल्यामुळं वरून बघताना ना जो आपल्याला सीन दिसतो, नजारा दिसतो, तो खरंच खूप सुंदर आहे. आणि वरती आल्यानंतर जसं आपण गावाकडे गेलो की पाखरांचा किलबिलाट किंवा त्यांच्या ओरडण्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो, तर तशाच पद्धतीचं शांत असं वातावरण वरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि बाकीचं सांगायचं झालं तर इथं तुम्ही संध्याकाळी पण येऊ शकता. आय थिंक संध्याकाळी इथं लेझर शो नाही म्हणता येणार, पण लाईट्स इफेक्ट्स वगैरे इथं असतात. पण त्यावेळेस साहजिकच क्राऊड हा खूप जास्त असतो संध्याकाळी. आणि आत्ताही तुम्ही बघितलं तर थोडंसं म्हणजे लोक यायला चालू झालेत. कुणी व्यायामाला येतं इथं किंवा कुणी मंदिराचं दर्शनासाठी येतात किंवा सुट्टी असल्यामुळं बाकीच्या गोष्टींसाठी पण काही काही लोक येतात, जसं की फिरायला किंवा त्यांचा काही जो उद्देश असेल त्या उद्देशाने येतात. तर मोस्टली मी सजेस्ट करेन, जर तुम्हाला म्हणजे शांततेचा जर आस्वाद घ्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल आणि मन जर फ्रेश करायचं असेल, तर तुम्ही मोस्टली सकाळी 6:30 6:30 ते 7:30 ही वेळ एकदम सुंदर असं आहे. आणि त्यावेळेस कुणीही नसतं, एकदम शांतता असते. आणि सकाळची शांतता जी असते ती मनाला अशी प्रसन्नता देणारी असते. तर नक्कीच तुम्ही येऊन एकदा पहा सकाळी. आणि अर्ली मॉर्निंग केलेला ट्रेक किंवा ज्या काही प्लॅनिंग्स असतात ते ऑलवेज बेटर असते. तर या नक्की तुम्ही या. आणि संग्राम सर, तुम्हाला काय आनंद गगनात मावेन असं काही विषय आहे का? आणि आता आम्ही निघणार आहोत, कारण सरांना पण दुपारी जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे त्यांना कंपनीमध्ये. त्याच्यामुळं सध्याला 8:30 पावणे 9 झालेत, आम्ही नाश्ता केलेला नाही अजून. तर आता जाताना नाश्ता करणार आहे. आणि इथं जवळच प्रतिशिर्डी आहे, पण बघूया तिकडं जाणं झालं तर जाणार आहे. काय होईल, जमेल का आपल्याला? टायमिंग होईल का ॲडजस्ट? 8:30 वाजलेत, नाश्ता करायला 9 वाजतील आणि नंतर नाही जमणार ना. ठीक आहे, नेक्स्ट टाईम कधीतरी आम्ही येऊन ते प्रतिशिर्डीला पण जाण्याचा बघू, प्रसंग आला तर जाऊ. आणि मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आलतो घोराडेश्वरच्या मंदिरामध्ये. तर तिथून जे आपलं कुठलं स्टेडियम इथं कुठलं आहे ते गहुंजे स्टेडियम पण तिथून दिसतं, बॅक साईडला आहे ते. आणि याच्यापेक्षा या मंदिराच्या टेकडीपेक्षाही ते उंची त्या डोंगराची जास्त आहे. तर तिथून पण दिसणारा परिसर आहे तो खूपच अजूनही सुंदर असतो, छान दिसतो. तर चला मग, अशा पद्धतीने आता आम्ही नाश्ता करून रिटर्न निघणार आहे. चला, धन्यवाद, नमस्कार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही आता परतीचा प्रवास चालू केला आहे. परंतु तुम्ही पण निश्चित या आणि करा, आयुष्यात काहीतरी ॲटलिस्ट ट्राय करू शकता. जसं बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. आणि काही नाही काही कुठला छंद, गोष्टी किंवा हॉबीज जे काही असतील ते आपल्या ह्याच वयात आपण केल्या पाहिजेत. नाहीतर शेवटी उतरत्या वयात वेळ असून काही उपयोग होत नाही. वेळ असते आणि शरीर साथ देत नाहीत. वेळ असतो, पैसा असतो, पण आपलं जे शरीर आहे ते साथ देत नाही या गोष्टींना. तर जोपर्यंत आपले शरीर साथ देते तोपर्यंतच या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर बघा, पटलं तर करा चालू तुम्ही पण काहीतरी. आणि मोस्टली जे मॅन्युफॅक्चरिंग किंवा IT सेक्टरमध्ये कामं करतात लोक, तर त्यांना स्ट्रेस हा खूप जास्त येतो, खूप हाय लेवलचा येतो असं म्हणतात. माहीत नाही म्हणजे का ते, किंवा 4-5 दिवस जो त्यांचा कामाचा लोड असेल, तर याच्यामुळे त्यांचं म्हणजे मेंदू किंवा डोकं जे आहे ते असं हँग होऊन गेलेलं असतं. तर त्यातनं थोडीशी छोटीशी अशी विश्रांती वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की, म्हणजे सॅटर्डे संडे जो वीकली ऑफ असतो तर त्याचा नक्कीच आपण उपयोग केला पाहिजे. ॲटलिस्ट 2 दिवसातून 1-2 तास तरी स्वतःसाठी काढले पाहिजेत. आणि डेली एक्झरसाईज हा केला पाहिजे. ज्या आपल्या हेल्थच्या रिलेटेड गोष्टी आहेत तर त्या तर आपण प्रामुख्याने केल्याच पाहिजेत.
तर चला मित्रांनो, या नोटवर आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया आणि पुन्हा भेटूया कधीतरी नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.